तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्या सारखेच अतिशय महत्त्वाचे महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच सर्वांना एक सूचना देऊ इच्छितो विद्यार्थ्यांनो की आपल्या सर्वांसाठी 470 पेजेसची आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे। या 470 पीडीएफला जो आहे 149 मध्ये मी आपल्या सर्वांना देत आहे विद्यार्थ्यांनो। या 470 पेजेसच्या पीडीएफ मधील बरेच क्वेश्चन्स जिल्हा परिषद, नगर परिषद आणि तसेच तलाठी भरतीमध्ये आलेले होते आणि त्या कारणास्तव ही 470 पेजेसची जी पीडीएफ आहे आपल्यासाठी येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। तर या पीडीएफला घेण्यासाठी विद्यार्थ्यांनो आपल्याला काय करायचं आहे, स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे। केल्याच्या नंतर एक क्यूआर कोड दिला जाईल, त्यावर 149 ची पेमेंट झाली की ते लगेच आपल्याला 470 पेजेसची पीडीएफ दिली जाईल ईमेलवर। सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला असा प्रश्न आहे तो पाहूया विद्यार्थ्यांनो की राष्ट्रध्वजामध्ये अशोक चक्राचा जो समावेश आहे कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता। चरख्याला काढून अशोक चक्राचा समावेश कोणत्या वर्षी झाला होता? 1945, 1947, 1944 किंवा 1948? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे 1947 या वर्षी विद्यार्थ्यांनो चरख्याला काढून आपल्या अशोक चक्राचा समावेश राष्ट्रध्वजामध्ये झालेला होता किंवा करण्यात आलेला होता। तर घेऊया पुढचा प्रश्न राहील, काय पाहूया। कोणत्या व्यक्तींनी मिठावर देशभर एकसारखा कर लावला होता ते विचारलेलं आहे। असा कोणता व्हाईसरॉय आहे ज्यांनी मिठावर देशभर एकसारखा कर लावलेला होता? लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। लॉर्ड लिटन यांनी देशभरामध्ये मिठावर एकसारखा कर लावलेला आपल्याला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। नामदेव ढसाळ यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ते विचारलेलं आहे। या ठिकाणी कोणाची? तर नामदेव ढसाळ यांची कादंबरी कोणती आहे? या ठिकाणी ग्रंथकाली, कोशला, चंद्रमुखी, गोलपिठा? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे। गोलपिठा ही जी कादंबरी आहे नामदेव ढसाळ यांची असलेले आपल्याला दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते। व्हिनेगरमध्ये खालीलपैकी कोणत्या ॲसिडचा किंवा आम्लाचा समावेश असतो ते विचारलेलं आहे। कशामध्ये? व्हिनेगरमध्ये विचारलेलं आहे। लॅक्टिक, फॉलिक, ॲसिटिक किंवा वरीलपैकी सर्व? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे। ॲसिटिक ॲसिडचा जो समावेश आहे व्हिनेगरमध्ये झालेला असतो। पाहूया पुढचा प्रश्न। टार्टरिक हे जे ॲसिड आहे खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये असते ते विचारलेलं आहे। आता या ठिकाणी जो आम्लाचा प्रकार आहे तो आहे टार्टरिक। हा आम्ल कशामध्ये असतो? लिंबू, आवळा, चिंच किंवा दही? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे। आवळ्यामध्ये जे आहे टार्टरिक ॲसिड असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे। सर्वात पहिल्या महिला डॉक्टर व्यक्ती कोण आहेत ते? पार्वती जोशी, क्रांती जोशी किंवा आनंदीबाई जोशी तसेच विमल जोशी? तर यापैकी कोण आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। आनंदीबाई जोशी यांनी जे आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या महिला डॉक्टर व्यक्ती ठरलेल्या दिसून येतात। प्रश्न पुढचा असा आहे 7व्या क्रमांकाचा की प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते ते विचारलेलं आहे। प्रकाशाची तीव्रता मोजणारे एकक खालील दिलेल्या पर्यायापैकी कोण आहे? अल्टीमीटर, एमीटर, फोटोमीटर किंवा हायड्रोफोन? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। फोटोमीटर हे जे एकक आहे प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी उपयोगात आणले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। 8वा प्रश्न असा आहे की निरोगी राहण्यास दररोज किती ग्लास पाणी प्यावे किंवा पेले तर चांगले असते असा विचारलेला आहे। निरोगी राहण्यासाठी किती ग्लास दररोज पाणी प्यावे? 10 ग्लास, 8 ग्लास, 9 ग्लास किंवा 5 ग्लास? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य राहील। कमीत कमी 5 ग्लास पाणी दररोज निरोगी राहण्यासाठी आपल्याला पिणे गरजेचे असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल किंवा ॲसिड असते विचारलेलं आहे। सफरचंदामध्ये कोणते ॲसिड असते? लॅक्टिक, फॉर्मिक, मेलिक किंवा सायट्रिक? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। मेलिक ॲसिड या ॲसिडचा समावेश सफरचंदामध्ये झालेला असतो। तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो काय राहील ते। प्रश्न या ठिकाणी 10वा असा आहे की भारतामध्ये दागिने बनवण्यासाठी कोणते कॅरेट वापरले जात असते? दागिने बनवण्यासाठी कोणत्या कॅरेटचा उपयोग केला जात असतो? तर या ठिकाणी पर्यायामध्ये आहेत 20 कॅरेट, 22 कॅरेट, 24 किंवा 26? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। 22 कॅरेटचा उपयोग जो आहे भारतामध्ये दागिने बनवण्यासाठी केलेला असतो। तर घेऊया पुढचा प्रश्न।
या ठिकाणी 11वा प्रश्न आहे की कोणता धातू नोबेल मेटल म्हणून ओळखला जातो ते विचारलेलं आहे. कोणता धातू आहे नोबेल मेटल त्यास म्हटले जाते? ॲल्युमिनियम, ब्रॉन्झ, सिल्वर किंवा वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 योग्य आहे. सिल्वरला जो आहे या ठिकाणी नोबेल मेटल असे म्हटले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न काय आहे ते. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ATM आहेत ते विचारलेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ATM मशीन्स आहेत ते विचारलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू किंवा गुजरात. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. तामिळनाडू या राज्यामध्ये जे आहे सर्वात जास्त ATM मशीन असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. ATMच्या बाबतीमध्ये आपले जे महाराष्ट्र राज्य आहे कितव्या क्रमांकावर आहे ते विचारलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचे तामिळनाडू आहे. तर महाराष्ट्र त्या बाबतीमध्ये कितव्या क्रमांकावर येते आपले राज्य? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा पाचव्या. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. दुसऱ्या क्रमांकावर ATM मशीनबाबत जे आहे आपले महाराष्ट्र राज्य आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव जो आहे कोणत्या पंतप्रधानाविरोधात मांडण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे. अविश्वासाचा प्रस्ताव असे कोणते जे पंतप्रधान आहेत त्यांच्या काळामध्ये त्यांच्यावर मांडण्यात आलेला होता? अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, पंडित नेहरू किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये त्यांच्यावर जे आहे अविश्वास जो प्रस्ताव आहे सर्वात जास्त वेळा मांडण्यात आलेला दिसून येतो. पुढचा प्रश्न म्हणजेच 15वा असा आहे की मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या अशी मागणी खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती? कोणांना? तर मराठ्यांना स्वतंत्र मतदार द्यावी अशी मागणी कोणी केलेली होती? कोणामार्फत करण्यात आलेली होती? महात्मा फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे, पंडित नेहरू. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. शाहू महाराज यांच्यामार्फत जे आहे मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या अशी मागणी करण्यात आलेली होती. तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते. जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी कशाची अत्यंत गरज असते ते विचारलेलं आहे. कशाला वाढीसाठी? तर जीवाणूंना वाढीसाठी कशाची गरज असते? अन्न, सूर्यप्रकाश, पाणी किंवा हवा. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज विद्यार्थ्यांनो जीवाणूंना त्यांच्या वाढीसाठी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. विल्सन बंधारा असे कोणत्या धरणास म्हटले जाते विचारलेलं आहे. विल्सन या नावाने कोणत्या धरणास ओळखतात ते आपल्याला धरण ओळखायचं आहे. भंडारदरा धरण, लाईड, एशाजी धरण किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. भंडारदरा धरणाला विल्सन बंधारा या नावाने देखील ओळखले जाते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की रयतवारी जमीन महसूल व्यवस्था सर्वप्रथम कोठे सुरू झालेली होती ते विचारलेलं आहे. कोणती महसूल व्यवस्था? तर रयतवारी ही मुंबई, दिल्ली, मद्रास किंवा पंजाब. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. मद्रास या ठिकाणी जे आहे रयतवारी जमीन महसूल व्यवस्था सर्वप्रथम लागू झालेली दिसून येते. प्रश्न 19वा असा आहे की भारतामध्ये सर्वोत्कृष्ट चहा कोणत्या ठिकाणी उत्पादित केला जातो? सर्वोत्कृष्ट चहा भारतामध्ये कोणत्या ठिकाणी उत्पादित होतो? तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत निलगिरी, जोरहाट किंवा दार्जिलिंग. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. दार्जिलिंग या ठिकाणी भारतामध्ये सर्वोत्कृष्ट चहा निर्मिती केला जात असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर. प्रश्न या ठिकाणी असा आहे की अवयव दान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? कोणता अवयव दान दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो? 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट, 14 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. 13 ऑगस्ट या रोजी जो आहे अवयव दान दिवस साजरा केला जात असतो. तर पाहूया प्रश्न पुढचा काय आहे. संविधानाचा आत्मा असे संविधानाच्या कोणत्या कलमाला म्हटले जाते ते विचारलेलं आहे. संविधानाचा आत्मा कोणत्या कलमाला म्हणतात? कलम 32, कलम 33, कलम 35 किंवा कलम 40. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य राहणार आहे. 1 कलम 32ला जे आहे संविधानाचा आत्मा असे संबोधले जाते. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे ते. कोणत्याही विधेयकाचे संसदेमध्ये किती वेळा वाचन केले जात असते ते विचारलेले आहे. कोणतेही विधेयक जर या ठिकाणी नवीन आले तर त्याचे संसदेमध्ये एकूण किती वेळेस वाचन होते? 3 वेळा, 2 वेळा, 1 वेळा किंवा 4 वेळा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे. 1 म्हणजेच एकूण 3 वेळा प्रत्येक विधेयकाचे संसदेमध्ये वाचन केले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते. प्रश्न या ठिकाणी असा आहे की 42व्या घटनादुरुस्तीच्या वेळी भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोण होते? जेव्हा भारतामध्ये 42वी घटनादुरुस्ती झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, राजीव गांधी किंवा पंडित नेहरू. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. इंदिरा गांधी यांनी जे आहे 42वी घटनादुरुस्ती संविधानामध्ये जेव्हा झाली तेव्हा भारताच्या पंतप्रधानपदी होत्या.
तर पाहूया 24वा प्रश्न असा आहे, सकपाळ असे कोणत्या समाजसुधारकाचे मूळ आडनाव आहे असे विचारलेले आहे. सकपाळ हे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले किंवा शाहू महाराज. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 या ठिकाणी योग्य राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सकपाळ असे एक मूळचे आडनाव असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 25वा असा आहे की कोणत्या एका व्यक्तीने मूर्तीपूजेला विरोध केलेला होता ते विचारलेलं आहे. असे कोणते समाजसुधारक आहेत ज्यांनी मूर्तीपूजेला विरोध केलेला होता? दयानंद सरस्वती, विवेकानंद, स्वामी विवेकानंद किंवा महर्षी कर्वे किंवा लोकमान्य टिळक. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. या ठिकाणी दयानंद सरस्वती यांनी मूर्तीपूजेला विरोध केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर विद्यार्थ्यांनो पाहूया पुढचा प्रश्न काय राहील ते. प्रश्न 26वा या ठिकाणी असा आहे, सर्वात मोठे कंटेनर बंदर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कंटेनर बंदर विचारलेलं आहे, सर्वात मोठे असलेले कोणत्या ठिकाणी आहे? येथे नावाशेवा या ठिकाणी, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नावाशेवा या ठिकाणी सर्वात मोठे कंटेनर बंदर स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. या ठिकाणी पुढचा प्रश्न म्हणजेच या ठिकाणी असा आहे की खालीलपैकी कोणता एक पदार्थ विद्युत विरोधक आहे ते विचारलेलं आहे. विद्युत विरोधक असलेला पदार्थ कोणता आहे? लोह, काच, मिठाचे द्रावण किंवा पाणी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. काच जो आहे विद्युत विरोधक असलेला एक दिलेल्या पर्यायापैकी पदार्थ आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी 28वा असा आहे की प्रवाळ खडक खालीलपैकी कशामध्ये आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे. जो प्रवाळ खडक असतो तो कशामध्ये आढळतो? तलावामध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये किंवा वरीलपैकी सर्वच ठिकाणी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. समुद्रामध्ये प्रवाळ खडक प्रामुख्याने आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न असा आहे, भीमताल हे कोणत्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे? जो सरोवर आहे तो आहे भीमताल. तर हे कोणत्या पाण्याचे आहे? साधारण पाणी, गोड पाणी, खारट पाणी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 2 योग्य आहे. गोड पाण्याचेच म्हणजे या ठिकाणी दिलेले भीमताल हे एक प्रसिद्ध सरोवर दिसून येते. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी बंदुका जे लाकडाच्या बंदुका असतात ते कोणत्या झाडापासून तयार केल्या जातात ते विचारलेलं आहे. लाकडी बंदुका कोणत्या झाडापासून तयार होतात? अक्रोडच्या, सुपारीच्या, काजू किंवा बदाम. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अक्रोड या झाडापासून जे आहे लाकडी बंदुका तयार केल्या जात असतात. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मी सर्वांना आपल्याला पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो. आपल्या सर्वांसाठी किती 470 पेजेसचे एक PDF तयार केलेली आहे. हे PDF विद्यार्थ्यांना आपल्याला खूप येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे आहे. या 470 पेजेसच्या PDF मधील विद्यार्थ्यांनो सर्व एक्झाममध्ये क्वेश्चन्स येत आहेत आणि हे PDF जर आपल्याला हवे असेल तर आपल्याला 149 मध्ये मिळत आहे. घेण्यासाठी जो स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनो एक QR कोड दिला जाईल आपल्याला. या QR कोडवर 149 पेमेंट झाले की लगेच हे जे 470 पेजेसचे PDF आहे ईमेलवर सर्वांना दिले जाईल. सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक, तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला सबस्क्राइब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी.